सांग हे काय आहे? नाही माहित. तू सांग. लहानपणी हे खाऊन तुला लय आनंद व्हायचा. आजही खाऊन बघ, कदाचित परत आनंद होईल. महाराज, त्या फौजदाराने आमच्या आणखी काही माणसांना पकडून नेलं आहे, जे गोळी चालवताना आमच्या सोबत होते. मला वाटतं तो फौजदार एवढ्या सहजतेने आपला माग सोडणार नाही. पण गोळी चालवताना तुम्ही सोबत होतात ना? येस तर महाराज. काही समजत नाही. त्या फौजदाराची नियत काही बरी दिसत नाही. त्यांनी म्हणलंय एक वेळा पुरावे आणि साक्षीदार जमले, मग तो आमच्यापैकी कोणालाच नाही सोडणार. उद्या जर तो तुमच्याकडं... हो महाराज, आता पुढचा कोण असेल माहित नाही. काय करावं काहीच कळत नाहीये. 2 कामं करा. पहिलं हे की येणाऱ्या काही दिवसांसाठी त्या राणी आणि त्या भीमरावाच्या परिवाराचं जे चाललंय ते चालू द्या. प्रकरण जेव्हा थंड पडेल तेव्हा बघून घेऊ. होय महाराज. आणि दुसरं हे की गावात प्रचार करा की शांततेसाठी सर्व स्पृश्य लोक येणाऱ्या 3 दिवसांसाठी मौन व्रत ठेवतील. आणि हो, ही गोष्ट त्यांनाही जाऊन सांगा ज्यांना तो फौजदार घेऊन गेलाय, की त्यांनी आपलं तोंड उघडायचं नाही, अगदी गप्प बसायचं. मग जबानी घेत राहू देत फौजदाराला. जर एक पक्ष गप्प असेल तर दुसऱ्या पक्षाच्या आरोप लावण्याने काय बिघडणार आहे? लहानपणी हे खाऊन तुला लय आनंद व्हायचा. आजही खाऊन बघ, कदाचित परत आनंद होईल. आई, बाबा, काय झालं ताई? काही नाही. आई बाबांची आठवण येत होती. बेला, किती विचित्र गोष्ट आहे ना. अपघात नात्यांवर वरचढ ठरतात. विधवा व्हायच्या आधी मी त्यांच्यासाठी राजकुमारी होती, पण पतीच्या मृत्यूनंतर राजकुमारी पासून कपाळ करंटी बनली. परीसारखं आयुष्य अचानक उपेक्षेचे कुरूप सत्य आणि असहनीय यातनांमध्ये रूपांतरित झाली. ताई, दुःखाला आठवून दुखी होऊन काहीच मिळत नाही. समध्यांचे आपापले दुःख असतात, म्हणून प्रत्येक क्षण दुःखाला इसरायला आणि सुखाला शोधण्यात गुंतवला पाहिजे. आणि ही गोष्ट मला याच घरच्यांनी शिकवली. तू पण शिकशील. हे खा तू. याच घरांनी मला हेही दिलं आहे. चल सांग,
सांग, तू सांग. सांगत का नाहीये? आणि तू सांग मला. ए चल उठ. इकडे. काय झालं होतं त्या दिवशी? गोळी कोणी चालवली होती? कोणाच्या सांगण्यावर चालवली होती? अरे बोलत का नाहीस? चला पुढे बघू सर. आता काहीही हो, पण हे लोक आपली तोंड उघडणार नाहीत. मौन व्रत आहे यांचं. आता विचारा प्रश्न. रामजी, हा बोला. गावातल्या कोणत्याही माणसाने जबाब नाही दिला. सगळे गप्प आहेत, मौन आहे. तुम्ही सर्व पीडित पक्ष आहात, त्यामुळे फक्त तुमच्या साक्षीला न्यायालयात नाकारलं जाऊ शकतं. अशात आता काय करावं? हे मौन नाही आहे, मौन केले गेले आहे. आणि येळोवेळी यांची तोंड बंद केली जातात, कारण की महाराज सारख्या लोकांचे आवाज वाढत राहतील. आता जे काही असो, आता महाराज किंवा दुसऱ्या गुन्हेगाराला पकडणं आमच्या हातात नाही. म्हणून राणीच्या बापाच्या अटकेनंतर या केसला बंद करावं लागेल. करून टाका, पण यामुळं अन्याय करणाऱ्या लोकांची हिंमत वाढेल आणि ते परत काहीतरी करतील. मग स्वतः व्यतिरिक्त आणखी काही लोकांना तयार करा, जे त्यांच्या विरोधात तुमच्या आवाजात आपला आवाज घालू शकतील. ठीक आहे, मी हेच करण्याचा प्रयत्न करणार. जसं महाराज लोकांनी चुप राहायला शिकवतात, तसंच मी लोकांनी बोलायला शिकवणार. आणि मग तीच लोक महाराज सारख्या लोकांच्या विरोधात बोलतील आणि त्यांना दंड देण्यासाठी साक्ष बी देतील. हे बघा ताई, आज आमची लोक चूप बसली आहेत, त्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे. पण जरा विचार करा. अहो, तुम्हाला काय मिळालं सांगा आता. नवरा बिचारा इतका त्याग करूनही जेलमध्ये गेला, आणि तुमची मुलगी अजूनही वाचली आहे आणि तिथे जाऊन बसली त्या लोकांच्या घरी, ज्यांचं शिवलेलं पाणी पण आपण नाही पीत. आता सांगा, हा तर तुमच्या नवऱ्याच्या त्यागाचा अपमान झाला ना? अहो, काय तोंड दाखवणारा तुम्ही लोकांना? लोक तर हेच म्हणणार ना, एक विधवा मुलगी आपल्या आईच्या तोंडावर काळ फासून निघून गेली. एका मुलीमुळे तुझा इहलोक तर बिघडलाच आहे, परलोक देखील बिघडून जाईल. तिथे देखील नरकच भोगावा लागेल. मग मी काय करू? का मी तिला माझ्या पोटी जन्माला घातलं? अशा पोरीला आपल्या पोटी जन्माला घातल्याचं दुःख आहे ना तुम्हाला? मग जे काम तुमचा नवरा नाही करू शकला ते तुम्ही करा ना. म्हणजे याच्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की जे कार्य तुमचा नवरा अर्ध सोडून गेला होता ना, ते काम तुम्ही पूर्ण करा. यानी तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला दोघांनाही मोक्ष प्राप्त होईल आणि हे संपूर्ण जग तुमच्या कार्याला अभिमानाने आठवतील बरं का. की तुम्ही धर्म, संस्कृती आणि परंपरेसाठी आपल्या मुलीचा बळी दिला. पण मी तिला कसं काय मारू? तिला विष देऊन. हो, आता तुमची मुलगी भीमरावच्या घरी आहे
आणि जर का तिथे विष दिले तर दोष भीमरावच्या घरच्या लोकांवर येईल आणि आपल्या धर्मात लुडबुड करण्याची शिक्षाही त्यांना नक्कीच मिळणार. ही विचार करण्याची वेळ नाहीये, काम करण्याची वेळ आहे. स्वतःसाठी, जात, धर्म, संस्कार आणि परंपरेचं रक्षण करण्यासाठी. ठीक आहे, मी तयार आहे. तर मग ठीक आहे, तुमच्या हातात येळेवर विष दिलं जाईल. वैद्यांनी सांगितले की हे दुधात घालून प्यायल्यानं शरीरात ताकदही येते आणि जखम बी लवकर बरी होते. एखाद्याला झालेली जखम बरी करणं जातीच्या दरीला पार करणं तर नसतं ना आई? नाही, अजिबात नाही. हेच खऱ्या अर्थानं प्रेम आहे बाळा. आणि तुझं हे प्रेम ती नेहमी लक्षात ठेवणार, कारण तू हे त्या वेळेला समज करत आहे जेव्हा तिच्या लोकांनी तिला सोडून दिलं. आपल्या माणसांनी साथ नाही सोडली. इतकं सगळं झाल्यानंतरही मुलीचा त्रास मी नजरेआड नाही करू शकले. म्हणूनच औषध आणलंय. लहानपणापासून प्रत्येक वेदनेवर हेच औषध तिच्या उपयोगी पडतं. द्या इथं, मी तिला नेऊन देईन. एका आईकडून मी एवढीही अपेक्षा नाही करू शकत की ती मला माझ्या मुलीला भेटायला देईल. तिच्या वडिलांनी जे केलंय त्याची शिक्षा तर त्यांना मिळेलच, पण कूस तर माझीच होती ना, ज्यात माझी लेक वाढली. हे बघा, मला फक्त एकदा माझ्या मुलीला भेटायला द्यावं. पर तुम्ही तर आत येणार नाहीत आणि अशा विरोधात जिथं पूर्ण गाव राणीच्या राणी, राणी, ये जरा, आपल्या आईला भेट तू. ये. हे घ्या. आऊ, विचार कसला करताय? घ्या की. पकडा. खास विषाचा बंदोबस्त केलाय. वठांपासून गळ्यापर्यंत जाताच मरल राणी.
बाळा, हे औषध पिऊन घे. तुझ्या वेदना थोड्या कमी होतील. मग काय एका मुलाबरोबर पळून जाणं हिचं कर्म होतं आणि घराची मान आणि अब्रू बद्दल ही नाही विचार करणार तर कोण करणार? आई, या औषधीपेक्षा मला तुझी जास्त गरज आहे. मला तुम्हा सर्वांची खूप काळजी वाटत होती. ते तर बस थोडं आनंदी राहण्यासाठी, आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्यासाठी तुमच्या अटींना वगळून वेगळं जगून पाहिलं. या सगळ्या गोष्टी आता विसरून जा बाळा. हे औषध घे. खात्री आहे तुला याने बरं वाटेल. या औषधाची जागा मीही नाही घेऊ शकत. पिऊन घे बाळा. खास विषाचा बंदोबस्त केलाय. वठांपासून गळ्यापर्यंत जातात मरल राणी. भीमा, तू हे काय करत आहेस? तुम्ही एक आई असून असं कसं म्हणू शकता का तुमच्यापेक्षा जास्त गरज या औषधाची आहे? हे तर फारच झालं. परत भाषण सुरू झालं तुझं. अरे, एक बिचारी दुखावलेली आई आपल्या मुलीवर प्रेम करते आहे आणि तू तिला ज्ञान देतोयस. कमाल आहे. शेठजी, मला एक गोष्ट सांगा. तुम्हासनी आम्ही इथं राहण्याचा त्रास आहे? खूप त्रास आहे. मग ठीक आहे. मी या गावाला सोडून आत्ताच्या आता निघून जाईल. माझा पूर्ण परिवार निघून जाईल. फक्त तुम्ही एक काम करा. सांग सांग, काय काम आहे ते सांग लवकर. हा जो ग्लास पडलेला आहे याला औषधाचा वास अजून बी येतोय. ते तुम्ही पिऊन घ्या. मग मी आणि माझा पूर्ण परिवार निघून जातो. ते बी आत्ताच्या आत्ता. तुझं डोकं खराब झालंय का भीमराव? तुझ्या शिवलेल्या ग्लासाला आम्ही कसं काय शिवू शकतो आणि का प्यावा आम्ही? यासाठी प्या कारण आमच्याकडून सुटका होईल. आणि तसं भी शुद्धीकरण नावाचा एक उपाय तर आहेच तुमच्याकडे. आधी प्या, मग शुद्धीकरण करा. आम्ही नाही पिणार. आता तुम्ही सांगा का शेठजी आणि चायवाले काका हे का पित नाही आहेत? मग तुम्हीच एक काम करा, तुम्हीच पिऊन दाखवा. नाहीतर खरं सांगा का या ग्लास मध्ये काय होतं? आई, भीमराव काय म्हणतो आहे?
काय होतं या ग्लासमध्ये?